यंदाच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी अयोध्येतील राम जन्मभूमीचा आवर्जून उल्लेख केला। अयोध्येत महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांची संख्या ही जास्त असल्यानं अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। अयोध्याकडे जाणारे महाराष्ट्रातले अनेक भक्तगण असतात आणि म्हणूनच आता अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केलेली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पातच अजित पवारांनी अयोध्येतल्या राम जन्मभूमीचा हा आवर्जून उल्लेख केला आणि अयोध्येमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी आता महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे।